खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999। नमस्कार, मी सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता क्रीडा संकुलच्या तिथे आहे। क्रीडा संकुलाच्या तिथे आपण पाहू शकता एक दुचाकी, ही दुसरी दुचाकी चाललेली आहे। इथून दिवसभरात कमीत कमी 1000 ते 1500 गाड्या येतात जातात। मात्र गेले अनेक दिवस पाऊस नाही आहे, बंधारा कोरडा, कॅनल हा कोरडा पडलेला आहे। माझ्या समोर आपण पाहू शकता, मी माझ्या कॅमेरामॅनना विनंती करेन, समोर या इथे या पुलाखाली तिथे हा पूल जवळपास मोडकळीस आलेल्या परिस्थितीत आहे। त्या तिथे अनेक दगडे बाहेर आलेली आहेत। मात्र संबंधित विभाग नेमके करतायत काय, झोपलेत की काय, असा ह्या व्हिडिओला पाहिल्यानंतर आपल्याला संशय नक्कीच येईल। हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो। इतके दिवस सार्वजनिक बांधकाम विभाग करतोय काय? जर एवढे मोठे भगदाड या पुलाला पडतंय आणि त्याच्याकडे कुठल्याच अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे, येणारा जाणारा सामान्य व्यक्ती जेव्हा आम्हाला तक्रार करतो तेव्हा मात्र या गोष्टीचं महत्त्व अजून वाढतं। कारण इथून जातात त्या लहान मुलांच्या शाळांच्या बसेस जातात, अनेक लोक त्या तिथे पाचारणेवाडीत राहिला आहे, तिथली लोकसंख्या प्रचंड मोठी आहे। मग मात्र साबा विभागाचे लोक करतायत काय, हा प्रश्न इथे निर्माण होतो। कारण एवढा मोठा भगदाड जेव्हा एखाद्या पुलाला पडतं त्याचं काम त्वरित व्हायला हवं, तत्काळ या गोष्टीकडे लक्ष जायला हवं। मी माझ्या या बातमीच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेबांना विनंती करेन की आपण हे भगदाड पाहून संबंधित विभागाला आदेश द्यावेत की हे काम त्यांनी त्वरित करून घ्यावं। कारण पहिला पाऊस झाल्यानंतर पाणी सोडण्यात येईल आणि जेव्हा नदी भरते वरतून तेव्हा पाणी सोडल्यानंतर हे काम जमणार नाही पुन्हा। त्याच्यामुळे येणारा धोका टाळण्यासाठी जर काही झाले तर याची जबाबदारी PWD विभाग घेणार आहे का, याचं सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावं। आमदार साहेबांनी त्यांना आदेश देण्याचे काम आमदार साहेब करतीलच। मात्र ही एक घटना आणि याच पुलाच्या तिथे मी आत्ता आणखीन एक गोष्ट दाखवतो। खाली बंधारा कोरडा आहे, कॅनल पूर्णपणे कोरडा आहे आणि त्या तिथे अगणित पाणी वाया जातंय। जर संबंधित विभागाचे अधिकारी किंवा त्या विभागाशी संबंधित असलेले कुठलेही अधिकारी असो, हे काय फक्त खुर्च्या बवण्याचे काम करतात का? याचं उत्तर नेमकं देणार कोण? कदाचित आमदार बाबाजी काळे यांची प्रशासनावरची पकड जी आहे ती ढिली आहे का, किंवा ह्या विभागांकडे अशा गोष्टींकडे त्यांचं लक्ष नाही का, असा सुद्धा प्रश्न येथे निर्माण होतो। मला कोणावर टीका करायची नाही आहे, मात्र जर या दोन विभागांचं वेगवेगळे विभाग आहेत, एक म्हणजे पुलाला भगदाड आणि दुसरं म्हणजे हे पाणी जे आहे ते हजारो लिटरनी वाया जात आहे। संबंधित कुठलेही दोन्ही विभागांचे अधिकारी नेमका कसला पगार घेतात, सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी काम करण्याची त्यांची जबाबदारी आहे की नाही, याचं उत्तर ते देतील की नाही हे नंतर पाहण्यात येईल। मात्र यावेळेस हे काम मात्र त्वरित झालं पाहिजे। हे जे भगदाड आहे, चुकून जर पाणी वरतून पाणी सोडलं गेलं आणि त्या प्रेशरने या भगदाडाला आणखीन तडा गेला तर एखाद्या अपघातानंतर त्याची जबाबदारी कोण घेणार, याचं उत्तर ते अधिकारी देणार आहेत का, किंवा त्या अपघाताची जबाबदारी घेणार आहेत का? या सगळ्यानंतर जर एखादा अपघात झाला तर मात्र त्या जीवांचं काय? कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर। आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे। तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे। तर आजच संपर्क करा वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83।